नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे या नव्या कोऱ्या टवटवीत अशा ब्लॉग मध्ये। बाप्पा म्हणजे नक्की काय रे? जो विद्यार्थ्याला विद्या देतो, तो पुत्रार्थ्याला पुत्र देतो, ज्याला मोक्ष पाहिजे असतो त्याला गती देतो। आज आपण अशाच बाप्पाच्या दर्शनाला चाललोय आणि तो पण कोण? आपल्या मायानगरीतला म्हणजेच आपल्या मुंबईचा राजा, लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपण आज चाललोय। खास व्यक्ती फुल टकाटक होऊन आलेला आहे बाई, फुल फॉर्म मध्ये। जेवढी मला एक्साइटमेंट लालबागच्या राजाची आहे ना, तेवढीच मला एक्साइटमेंट स्नॅक्सच्या गाडीला बघायची। बिकॉज मित्रांनो त्याची गाडी आहे ना, गाडी नाही रणगाड आहे, रणगाडा। यार हा पाऊस आहे का काय? अरे एवढा जोरात पाऊस पडतोय, कंटिन्युअस पाऊस पडतोय, कंटिन्युअस पाऊस पडतोय। तर अशा प्रकारे आलोय स्नॅक्सच्या एरियामध्ये आणि स्नॅक्सची गाडी जी आहे ना, ती गाडी नाही मित्रांनो, रणगाड आहे। हा बाईची गाडी, याच्यावर टायर एवढे बाहेर आहे। त्या गाडीचा फ्रंटनी हा लुक आहे। बोलो भाऊ कैसे हो? एकदम बढ़िया। मैं क्या बोल रहा हूँ, वो स्ट्राइक देने वाले थे ना, कॉपीराइट स्ट्राइक। इनका मैसेज आता मेरे को, बोलते हैं यूट्यूब पे तुम्हारी शक्ल डालूंगा तो कॉपीराइट आएगा क्या? बोला भाई मेरी शक्ल डालोगे सीधा स्ट्राइक आएगा, सीधा। भाई को लग रहा है किसी की फेस डालने से स्ट्राइक आता है, तो मैंने उसके ऐसे मजे लिए। पर स्नॅक्स भाई जो अपना गाड़ी हुआ है ना, कैसा लग रहा है? खतरनाक लग पहली रहा बार देखी ना गाड़ी? हाँ फर्स्ट टाइम देखी। तर दिवसभर काम पण होतं, त्यामुळे खूप जास्त एक्झॉस्ट झालेलो। सब एग्जॉस्ट उतर जाएगा एक बार बप्पा को देखोगे तो। पहली बार जा रहे हो? नहीं, तुम लालबाग गए हो बहुत बार? हाँ तो हर साल म्हणजे मी जेव्हा जातो ना, नॉर्मली विसर्जनाला वगैरे जातो बाप्पाच्या दर्शनाला, आणि मी आणि माझा मामा मोस्टली असतो। बट आज फर्स्ट टाइम स्नॅक्स आणि नितेश आम्ही सगळे चाललोय। बप्पा के दर्शन करेंगे अच्छे से, तुम सबके लिए भी प्रे करेंगे, भी प्रे करेंगे और तुमको अच्छे दर्शन कराएंगे भाई। मी ना काय मित्रांनो, फर्स्ट टाइम थार मध्ये बसलोय, बट जो या गाडीचा व्ह्यू आहे ना, म्हणजे बॅक साइडला मध्ये बसलोय मी, बट जो व्ह्यू असा वाटतो ना, कॉकपिट व्ह्यू टाइप। कलर कॉम्बिनेशन पण बेस्ट आहे, मस्त आयव्हरी शेड मध्ये। बट वरती पॅनाटॉमिक ये खुलता है क्या स्नॅक्स? ऑब्वियसली यार। अच्छा ऑब्वियसली भाई, ये क्या बात है। आई खुलता भी है गाड़ी के कलर। हा बघा आता थोड़ा खुला गेलाय कलर के लिए। नहीं 100% तुमको क्रेडिट जाता है, मैं तो ब्लैक जा रहा था बट इन्होंने बोला व्हाइट लो। आम्ही ना अटल सेतूनी आता आपल्या लोकेशनवर आलोय आणि आपल्यासोबत चार्ली, तर चार्ली आहे, मी आहे, स्नॅक्स आणि नितेश, हे दोन लोक आपल्याला घेऊन चाललेत बाप्पाच्या दर्शनाला। तर आता अजून एक्साइटमेंट वाढत चालली आहे। एक्साइटमेंट कशी आहे भाई? अरे लास्ट टाइम आम्हाला एक्साइटमेंट नाही, कर्जत करत ना, ह्यांना मुंबईला जायची एक्साइटमेंट। आम्ही मुंबईलाच असतो। लालबाग जा रहे हो? हम भी लालबाग ही जा रहे हो। लालबाग ही जा रहा हूँ। लालबाग का आइडिया ओ स्नैक्स भाऊ, बोलो ना। आपका अभी शायद विषय हो सकता है, क्योंकि दो बंदे लोग तो अपने को मिले हुए। नहीं संभाल लेंगे लड़के, और अपन बघ जाएंगे फटाफट, चलते रहेंगे तो हो जाएगा। एक जगह रुके तो चकले लगे भाई। सीन झाला काय तुम्हाला सांगतो, याची जी गाडी आहे ना, ही नॉर्मली अशी एवढी मॉडिफाय कोणी केली नाही, आणि सगळ्यांना माहिती आहे की मॉडिफाय करणार तो म्हणजे स्नॅक्स। आणि आता पोरं भेटायला लागले, दोन पोरं याला ऑलरेडी भेटले। जर का कुठे आपण थांबलो तर चकले लग जाएंगे, चकले म्हणजे विषय क्लोज, जागेवरच। अरे यार मित्रांनो, हा मुलगा बघा ना, फटाफट जागा करतोय। ट्रॅफिक खूप जास्त आहे, बट फटाफट आपल्याला निघता यावं यासाठी तो स्नॅक्सचा म्हणजे फॅन आहे तो, फटाफट जागा आपल्याला करतो बघा। आता पोहोचलो इकडे आणि आता इथून पुढे आपल्याला जायचंय बाप्पाच्या दर्शनाला, पण स्नॅक्सला बघा इकडे अडवलं सगळ्यांनी। आता जोपर्यंत फोटो सेशन वगैरे कंप्लीट होत नाही तोपर्यंत इकडे थांबावं लागेल आणि फटाफट आतमध्ये जावं लागेल। मित्रांनो आता आजचे वाजले 2:02 आणि फटाफट आम्ही आमच्या लाईनमध्ये चाललोय, जेणेकरून आपलं पटकन दर्शन होऊ शकेल। ज्या स्पीडला आम्हाला आतमध्ये आणले ना, रपारप तुम्हाला ना एक्सप्लेन नाही करू शकत, एवढी गर्दी आहे बाहेर। स्नॅक्सला सुंबडीत आतमध्ये आणला आणि आम्हाला बाहेरच ठेवलेलं, कारण स्नॅक्स बाहेर थांबल्यामुळे गर्दी खूप जास्त व्हायला लागलेली, आणि ती गर्दी जास्त होऊ नये म्हणून स्नॅक्सला पहिले आतमध्ये आणलं, नंतर मग आम्हाला सुंबडीत आतमध्ये ढकललं पटापट। बट एवढी गर्दी आहे ना बाहेर, खूप डेंजर लेवलला गर्दी आहे।
बाप्पाच्या राजाचं दर्शन झालेले. आता आम्ही आलो चिंतामणीला. अगेन सक्सेसफुली चिंतामणीचं पण दर्शन झालेलं आहे. कारण जी पॉझिटिव्हिटी आलेली आहे बाप्पाचं दर्शन करून, मेन म्हणजे जागेवर पूर्ण स्तब्ध झालेलो मी जेव्हा बाप्पाची मूर्ती बघितली, बाप्पाचं दर्शन घेतलं. वर्ड्समध्ये एक्सप्रेस करूच शकत नाही अशा गोष्टी काय काय घडल्या. बाप्पाला खूप काय मागायचं होतं, बट ते बाप्पाला बघून सगळं विसरण्यात आलं. हे जे तुम्ही कुंकू बघताय हे लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या वेळेस घेतलेलं कुंकू आहे, त्यामुळे खूप जास्त ब्लेस फील करतो. आणि आता मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाला मी आत्ता आलो आहे आणि आता मी तिकडे एंटर करतो आहे. जस्ट भेटूया, तुम्हाला तिकडचं पण दर्शन बघायला मिळेल. वर्ल्डची सर्वात पहिली मोठी मूर्ती प्लस तो 48 इयर्स पासून 5.5 kgचा हार जो एकदम लॉंग आहे. 12 फुटाचा हार आहे. 12 फुटाचा हार आहे. बाकी कुठच्याच कॅरेटचा पहिला एवढा मोठा विश्वातला हार आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय परळच्या राजाला. कसं वाटतंय? त्याचा ऑरा प्लस 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 नुसते रपारप दर्शन. 10 मिनिटात दर्शन, 10 मिनिटात दर्शन. कॉन्टॅक्ट हिम बाबा मला. नाही मित्रांनो, ॲक्च्युली सगळं म्हणजे श्रेय ते स्नॅक्सला जातं, बिकॉज स्नॅक्समुळे या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्यात. काय 100%. परळच्या राजाचं दर्शन पण झालेलं आहे. अयोध्या नगरीतले श्रीरामचंद्र. स्टार्ट पॉइंट सगळ्यांनी आहे ना. हरिभाई और विशाल भाई, फुल इज्जत. सक्सेसफुली मित्रांनो सगळ्या गणपतींचं दर्शन झालेलं आहे. विचार पण नव्हता केला की एवढं लवकर एवढं पटापट दर्शन होईल. तुला काय बोलायचं भाई शब्द? मला काय नाही बोलायचं, मी शांत आहे. तू बोल. इज्जत तो कमाई है भाई. बादल में भाई क्या रिकॉर्ड कर रहे हो यार? चांद गया ना भाई, अभी सुबह हो गई. मैंने बोला था फिर भी चीचा को कि चीचा नहीं, अपने को 5 तो बजेंगे. नहीं रे चार्ली, जल्दी फटाफट जाएंगे फटाफट. लालबाग मेरे को क्या मालूम उतने पापा जाएंगे अपन. लालबाग भाई 10 मिनट में हो गया. लालबाग घुसने के बाद यही होता है प्रॉब्लम की बाप्पा देखते हैं तो अपने को ऐसा लगता है की देखते रहे. सकाळचे वाजलेत 6:50 आणि आता आम्ही चाललोय कोपर खैरनेला. कोपर खैरण्याचा इच्छापूर्ती. कोपर खैरण्याचा राजा, आम्हाला नाही माहिती, मला बोल ना. इच्छापूर्ती, कोपर खैरण्याचा इच्छापूर्ती. कोपर खैरण्याचा इच्छापूर्ती तिकडे आम्ही दर्शनासाठी चाललोय. आता खूप जास्त झोप पण आलेली आहे, त्यावर मला मितेश भाऊने एक टास्क दिलाय की जाताना तुला गाडी चालवायची. फिल्म दिखा दे. तर असं काहीचं आहे. खूप छान दर्शन झालंय. आता खूपच झोप आलेली आहे, बट स्टील अजून एक बाप्पाचं दर्शन बाकी आहे, तर तिथे आम्ही चाललोय. ऍज ऑलवेज स्नॅक्स भाऊ ड्रायव्हिंग करतात. मित्रांनो, जे बाप्पाचं दर्शन झालंय, शेवटचा जो बाप्पा होता कोपर खैरण्याचा इच्छापूर्ती. मे बी तुम्ही ह्या ब्लॉगच्या आधी रील तुम्हाला बघायला आलेलीच असेल, रील तुम्ही बघितली असेल बाप्पाची, पण हॅट्स ऑफ आहे. आणि मी एवढा नव्हतो मी रील करणार किंवा काहीच नव्हतं करणार, पण जे बाप्पाचं रूप बघितलं, जे कर्टन्स हळूहळू वरती गेले आणि जे काही बॅकग्राऊंडला गोष्टी सांगितल्या गेल्या की बाप्पा असा बनला गेलाय, आणि आपण जर का प्लॅस्टर वगैरे वापरलं, प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा मग प्लॅस्टिक्स वापरले, तर इन फ्युचर येणाऱ्या पिढीला किती त्रास होऊ शकतो हे त्यांनी फुला पूर्ण डिस्क्रिप्शन केलेलं, पूर्णपणे त्यांनी वर्णन केलेलं. आणि त्या गोष्टी एवढ्या इन्स्पायरिंग वाटल्या की त्यामुळे माझी इच्छा झाली की आपण ती रील अपलोड केली पाहिजे, बिकॉज कन्सेप्ट खूप चांगला आहे.
सगळे कार्यकर्ते पण तेवढेच प्रामाणिक आहेत आणि जी गोष्ट खूप सुंदर आहे. बस मला एवढंच फक्त बोलायचंय. एवढं आपलं झालेलं बाप्पाचं दर्शन तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मे बी आता हा ब्लॉग मी इकडे एंड करतोय. तर थँक्यू सो मच नेहमीप्रमाणे येण्यासाठी. थँक्यू सो मच प्रत्येक गोष्टी माझ्या ॲप्रिशिएट करण्यासाठी आणि एवढं भरभरून प्रेम देण्यासाठी. धन्यवाद.